गुड इव्हनिंग एव्हरीवन. एम आय ऑडिबल? आवाज येतोय का माझा सर्वांना क्लिअर? ओके. एव्हरीवन हॅज मार्क देअर प्रेझेंटी. प्रेझेंटी मार्क करून झाली आहे सगळ्यांची? ओके. सी, आपण लास्ट लेक्चरमध्ये तुमचा हिस्ट्रीचा 13th लेसन कव्हर केला. ओके, दॅट वॉज फुलफिलमेंट ऑफ स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. ओके, आपण तुमचा हिस्ट्रीचा 13th लेसन कंप्लीट केलेला आहे. तर आज आपण त्या लेसनच्या जे क्वेश्चन आन्सर्स आहेत त्याच्याने सुरुवात करूया. अँड आफ्टर दॅट वी विल कंटिन्यू विथ युअर 14th लेसन. ओके, ऑल आर कम्फर्टेबल विथ द क्वेश्चन आन्सर्स घेऊया का पहिले आपण 13th लेसनचे आपण पहिले क्वेश्चन आन्सर्स घेऊया आणि नंतर आपण 14th लेसन चालू करूया. ओके, ओके. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? इज माय स्क्रीन विजिबल टू यू ऑल? ओके, चलो. सी, काय बघितलं आपण लास्ट लेसन मध्ये? बघा, प्रिन्सली जे स्टेट्स होते त्यांचं इंटिग्रेशन कसं झालं, त्याच्यामध्ये जुनागड, काश्मीर अँड हैदराबाद या 3 स्टेट्सचं इंटिग्रेशन बघितलं आपण. आणि स्ट्रगल फॉर लिबरेशन ऑफ गोवाचा मुक्ती संग्राम अँड हैदराबादचा मुक्ती संग्राम आपण बघितलं. ओके, नाव क्वेश्चन आन्सर्स बघायचे आहेत. रिराइट द स्टेटमेंट बाय युजिंग द अप्रोप्रिएट ऑप्शन. अप्रोप्रिएट ऑप्शन सांगायचं म्हणजे फिल इन द ब्लँक्स टाइप आहे. बघा, there were more than 600 small and big dash dash in India. There were more than 600 small and big dash dash in India. First of all, tell me, is there anyone from Marathi medium? Yes, Vaishnavi, and only Vaishnavi is there, right? Okay. Yes, Kadambari, your history is from Marathi or from English? Okay. See. चला, तर आता फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे मला. दॅट वॉज, देर वेर मोर दॅन 600 स्मॉल अँड बिग डॅश डॅश इन इंडिया. ओके, देर वेर मोर दॅन 600 स्मॉल अँड बिग डॅश डॅश इन इंडिया. भारतात लहान मोठी अशी 600च्या वर डॅश डॅश होती. काय होते सांगा? राईट युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. नाही. विच स्टेट्स? प्रिन्सली स्टेट्स. व्हेरी गुड. येस, संस्थाने. मराठीवाल्यांनी मराठीमध्ये आन्सर लिहायचा आहे. ओके, संस्थाने. भारतात लहान मोठी अशी 600च्या वर संस्थाने होती. ओके, देर वेर मोर दॅन 600 स्मॉल अँड बिग princely states in India. The second one is, all the princely states merged with India except the states of Junagadh dash dash and Kashmir. Okay, all the princely states merged with India except the states of Junagadh dash dash and Kashmir. जुनागड डॅश डॅश व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. मग अजून कोणतं संस्थान होतं जे भारतात विलीन झालं नव्हतं? जुनागड, काश्मीर आणि which one? Hyderabad. Very good. Sorry. The next is, explain the following statements with reasons. Okay, for this you have to write your name in the chat box and I will ask the person to tell me the answer. Okay, काय करायचं आहे? रिझन सांगायचं आहे. जे स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला ते रिझन सोबत एक्सप्लेन करायचं आहे. जुनागड मर्ज्ड विद इन इंडिया. जुनागड मर्ज्ड विद इन इंडिया. जुनागड भारतात विलीन झाले.
कारण रिझन द्यायचं आहे याचं. हु विल टेल मी? येस कादंबरी, पुट ऑन युअर माइक. येस मॅम. जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता. त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला. त्यानंतर 1948 च्या फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले. Okay. Now who will tell me in English? Yes, Nandini, put on your mic. Junagadh was a princely state in Saurashtra. The people there wanted to be merged with India, but the Nawab of Junagadh was thinking of joining Pakistan. The people strongly opposed his decision and the Nawab left for Pakistan. Later in February 1948, Junagadh got merged into India. Yes, good. Okay, everyone got the answer. The next is the Indian government started police action against Nizam. Okay, the Indian government started police action against Nizam. भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. ओके, याचं रिझन सांगायचं आहे. नाउ हु विल टेल मी द सेकंड वन? Yes, Vedant, put on your mic. Yes, ma'am. I am audible. Yes. Ma'am, can you hear me now? Yes, you can tell. July 1947, Hyderabad State Congress passed a resolution for merger of Hyderabad State into India. The Nizam, however, took an anti-India stand. He started making movements for merging of Hyderabad State with Pakistan. To reject the demand of people of Hyderabad to be merged with India, Qasim Rizvi, an associate of the Nizam, formed an organization known as Razakar. Qasim Rizvi and his associate not only opposed the Hindus but also the Muslims who opposed the democratic movement. Due to it, there was inflammation of public opinion. The government of India tried to negotiate patiently with the Nizam, but he refused to respond. At last, Indian government started the police action against the Nizam on 13 September 1948. It was symbolized as Operation Polo. Finally, the Nizam surrendered on 17 September 1948. Yes, good. Very good. Everyone got the answer? आता मराठीत कोण सांगणार? Who will tell me in Marathi? Yes, कादंबरी. येस मॅम. 1947 जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला. मात्र निजामाने भारताविरुद्ध धोरण स्वीकारले. तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लागला. निजामाचा सहकारी कासिम रजवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावण्यासाठी रझाकर नावाची संघटना स्थापन केली. कासिम रजवी व त्याच्या साथीदारांनी हिंदूंवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही अत्याचार केले. त्यामुळे सर्वत्र लोकमत भडकू लागले. निजामाशी समापुचाराने बोलणी करण्याचे प्रयत्न भारत सरकार करत होते, परंतु निजाम त्याला दाद देत नव्हता. अखेरीस भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. Yes, good. Okay. Now we'll move to the third one. That is Hari Singh signed the instrument of accession with India. Hari Singh हा कोण होता? काश्मीरचा राजा होता. ओके, त्याने काय केलं? करारावर, भारतात सामील होण्याच्या करारावर साइन केली. का केली त्याने ती साइन? हरी सिंग साइन द इंस्ट्रूमेंट ऑफ accession with
इंडिया. भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली. येस, नंदिनी. Hari Singh, the ruler of the state of Kashmir, had decided to remain independent. Pakistan had intended to secure the merger of the Kashmir with Pakistan. Due to Pakistan, due to this Pakistan started putting pressure on Hari Singh as the instigation of the Pakistan armed intruders attacked Kashmir in October 1947. At that time, Hari Singh signed the instrument of association with India. Yes, good. Now, Kadambari, tell me in Marathi. येस मॅम. काश्मीर संस्थानचा राजा हरी सिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते. काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता. त्यासाठी पाकिस्तान हरिसिंगवर दडपण आणू लागले. 1947च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली. अशा प्रकारे भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले. काश्मीरने लष्कराचा ओके, स्वाक्षरी केली. लष्कराने काश्मीरच्या इथपर्यंत बास झालं. ओके कादंबरी. हा, स्वाक्षरी केली, तिथपर्यंत आन्सर बास झालं. ओके. नेक्स्ट इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. थोडक्यात उत्तरे आहेत. एक्सप्लेन द कंट्रीब्युशन ऑफ सरदार वल्लभभाई पटेल इन इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट्स. जे संस्थानं होती त्यांचं इंडियामध्ये, भारतामध्ये विलिनीकरण करण्यात आलं. त्याच्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय योगदान केलं, त्यांची काय कामगिरी होती ते सांगायचं आहे. कोण सांगणार? Yes, you wrote very right, Vishal, but there is no need to write this long type of answer in the chat box. Okay, that's why I'm asking you to put on your mic. If you are uncomfortable with putting on your mic, then it's okay to write in the chat box, but it is very uncomfortable, or it may be hard for you to write in the chat box. Okay, that's why I'm asking to put on your mic. Okay, Vaishnavi, put on your mic. Vaishnavi, put on your mic. Am I audible? आवाज येतोय माझा सर्वांना? Yes, Vaishnavi, you have wrote your name. That's why I'm asking you. Okay, अजून कोण सांगणार? कादंबरी, tell me in Marathi. येस मॅम. भारतात लहान मोठी अशी 600 वर संस्थाने होती. असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानातील राजकीय जागृतीला सुरुवात झाली. प्रजामंडळे म्हणजे संस्थानातील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावे यासाठी काम करणाऱ्या काही संघटना होत्या. 1927 मध्ये अशा प्रजामंडळांची मिळून एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापना करण्यात आली. त्यामुळे संस्थानावरील चळवळीला चालना मिळाली. भारत स्वतंत्र झाल्यावर या संस्थांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला. त्यांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन
सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला. भारतात सामील होणे स्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी पटवून दिले. त्यांच्या या आवाहनाला स्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला. हैदराबाद, जुनागड व काश्मीर ही संस्थाने वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. संस्थानिकांच्या विलगीकरणाचा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी कणखर भूमिका घेऊन सोडवला. ओके. Explain the contribution of Swami Ramananda Tirtha in the struggle for liberation of Hyderabad. Okay, हैदराबादच्या मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली कामगिरी सांगायची आहे. Who will tell me? No, Vaishnavi, I didn't get any response from you. I was asking continuously for your name, but I didn't got any response from you. There must be some network problem with you. Okay, now can you tell me this answer? हैदराबादच्या मुक्ती संग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान हे सांगू शकशील का तू? सॉरी वैष्णवी, आय कांट हिअर यू. तुम्हाला बाकीच्यांना वैष्णवीचा आवाज येतोय का? येस वैष्णवी, देअर मस्ट बी सम प्रॉब्लेम विथ युअर माइक. ओके, अजून कोणी सांगू शकतं का? वैष्णवी, युअर माइक इज ऑन बट देअर मस्ट बी सम प्रॉब्लेम. Okay, that's why we are not here, we can't hear you. Okay, yes Vedant, put on your mic. In 1938, Swami Ramananda Tirth formed the Hyderabad State Congress. The Nizam banned this organization. A struggle began for getting recognition of Hyderabad State Congress and democratic rights. This struggle was led by a militant fighter, Swami Ramananda Tirth. He was assisted by Narayan Reddy and Siraj ul Hasan Trimiji. P.V. Narasimha Rao and Govind Bhai Shroff were the faithful followers of Swamiji. In July 1947, Hyderabad State Congress passed a resolution for merger. No, this much only. Okay. कादंबरी, टेल मी इन मराठी. येस मॅम. 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. निजामाने या संघटनेवर बंदी घातली. हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कांसाठी लढा सुरू झाला. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केले. त्यांना नारायण रेड्डी, सिराज उल हसन तिरमिजी यांची साथ लाभली. पी.व्ही. नरसिंहराव व गोविंदभाई श्रॉफ यांनी स्वामीजींचे निष्ठावान अनुयायी होते. Okay. Okay, Vishal, are you really comfortable with writing this much of answer in the chat box? Okay, very good. Okay, your answer is right. Good. Okay, Vaishnavi, please check with your mic. Okay. चला आता आपण आपला क्वेश्चन आन्सर सेशन संपलेला आहे. सगळ्यांनी मस्त आन्सर्स दिले. ओके, आणि जे जे लेसन आपले झालेले आहेत त्यांना रीड करायला, त्यांच्या क्वेश्चन आन्सर्स लर्न करायला सुरुवात करा. कारण तुमचे पेपर काढलेले आहेत त्यामुळे कधीही टेस्ट होऊ शकते. अगोदर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल, पण तुम्ही ऑलरेडी रेडी राहा. ओके, नाउ वी विल मूव टू आवर 14th लेसन, दॅट इज फॉर्मेशन ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र राज्य कसं निर्माण झालं ते आता आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. ओके,
भारताला इंडिपेंडन्स मिळालं, हैदराबाद, काश्मीर आणि जुनागड सारखे हैदराबाद, काश्मीर, गोवा, जुनागड यासारखे जे राज्य आहेत ती भारतात विलीन झाली. पण महाराष्ट्र हे आपलं जे राष्ट्र आहे ते कसं निर्माण झालं ते आता आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. ओके, हमें क्या करना है इस लेसन में, महाराष्ट्र राज्य की निर्मिती कैसे हुई वो देखना है. ओके, after India gained independence, there was demand on large scale for the reconstruction of states on linguistic basis. Okay, linguistic basis is भाषिक. ओके, भाषिक राज्य म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं तेव्हा काय लोकांनी मागणी केली की ज्या राष्ट्रात जशी भाषा, ज्या भागामध्ये जशी भाषा बोलली जाते त्या भाषेनुसार राज्याचे वेगवेगळे भाग पाडावे. ओके, म्हणजे मराठी बोलणाऱ्यांसाठी महाराष्ट्र, गुजराती बोलण्यासाठी गुजरात असं. ओके, समजलं. लिंग्विस्टिक बेसिस म्हणजे भाषेच्या बेसिसवर. ओके, म्हणजे भाषावार म्हणजे भाषेनुसार प्रांताची निर्मिती करण्यात. जिस जगह पे जैसी भाषा बोलती लोग बोलते हैं वहां पे उसी भाषिक लोगों का राज्य निर्माण हो ऐसे डिमांड लोग करने लगे. ओके, आवाज येतोय माझा सर्वांना क्लिअर? कॅन यू हिअर मी प्रॉपरली? ओके, चलो नाउ विल कंटिन्यू. ओके, in Maharashtra, also the demand for state of Marathi speaking people led to Samyukta Maharashtra movement from 1946 onwards. Okay, मग 1946 पासून काय झालं, भारतात महाराष्ट्रातही असे काही लोक होती ज्यांनी काय केलं, मराठी भाषिक राज्याची मागणी केली आणि त्यासाठी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही 1946 पासून सुरू केली. ओके, महाराष्ट्र में क्या हुआ, जो मराठी भाषिक लोग थे उन्होंने क्या किया, अलग से मराठी भाषिक लोगों के लिए राज्य निर्मिती हो इसके लिए उन्होंने संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1946 से शुरू की. ओके, through various changing circumstances the movement progressed and finally on 1st May 1960 the state of Maharashtra came to be formed. ओके, मग अशाच अनेक गोष्टी झाल्या. मग ती चळवळ काय झाली, ती चळवळ पुढे गेली आणि त्यांनी दिलेल्या लढ्यातून काय झालं, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ओके, म्हणून 1 मे 1960, 1 मे हा 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो की नाही का, कारण जी संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट होती तिच्यातील जे क्रांतिकारी होते किंवा ती चालवणारे जे लोक होते त्यांच्या अथक प्रयत्नानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला मान्यता मिळाली. ओके, म्हणूनच काय झालं, 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. जे संयुक्त महाराष्ट्र मूवमेंट चालू की थी लोगों ने, उन्होंने जो अपने हक मांगे थे उनको मान्यता मिली और 1 मई 1960 को महाराष्ट्र राज्य की स्थापना हुई. ओके, आता स्थापना झाली हे आपण बघितलं, पण आता त्यामध्ये त्या लढ्यामध्ये अजून काय काय झालं ते बघायचं आहे आपल्याला. मग त्याचं बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंड इज पार्श्वभूमी. From the beginning of 20th century, many scholars had begun to express the thoughts on unification of Marathi speaking people. Okay, काय झालं, 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून काय झालं, स्कॉलर्स म्हणजे जे जाणकार आहेत, म्हणजे ज्यांना कळत होतं, जे शिकलेली लोक होती, त्यांनी काय केलं, मराठी भाषिक लोक ही एकत्र व्हावी असा विचार त्यांनी व्यक्त करायला सुरुवात केली. क्या हुआ, 20th सेंचुरी से जो स्कॉलर्स लोग थे, जो जानकार थे, उन्होंने क्या किया, मराठी भाषिक लोगों को एक साथ लाने का विचार उनके सामने रखा. In 1911, the British government had to suspend the partition of Bengal. 1911 मध्ये काय झालं, इंग्रज जे सरकार होतं त्यांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली. जसं इंडियाचं पार्टिशन होऊन इंडिया आणि पाकिस्तान दोन वेगवेगळे देश बनले, तसं बंगालची पण फाळणी होणार होती. ओके, बंगालचं पण पार्टिशन होणार होतं, पण 1911 मध्ये काही कारणास्तव बंगालची फाळणी ही रद्द झाली. ओके, 1911 में क्या हुआ, ब्रिटिश गवर्नमेंट ने बंगाल का पार्टीशन रद्द किया. On this background, N.C. Kelkar wrote that the entire Marathi-speaking population should be under one dominion. मग याच पार्श्वभूमीवर न ची केळकर यांनी काय केलं,
मराठी भाषा बोलणारे सर्व लोकसंख्या एकत्र असावी असं त्यांनी लिहिलं. इट मे बी इन दी न्यूजपेपर और काही लेख असेल. ओके, एखाद्या लेखात वगैरे त्यांनी काय लिहिलं की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या ही एका अंमलाखाली असावी. डॉमिनियन इज अंमलाखाली. ओके, एकत्र असावी. ओके, क्या किया न ची केळकर, उन्होंने क्या किया, उनके लेख के थ्रू उन्होंने लिखा कि मराठी बोलने वाले सारी पॉपुलेशन ये एक साथ होनी चाहिए. ओके, समजतंय सगळ्यांना? समजतंय का सगळ्यांना? Okay. Now my voice is clear or it's still breaking? Okay. In 1915, Lokmanya Tilak had demanded the reconstruction of a state based on language. Okay, मग 1915 ला लोकमान्य टिळकांनी काय केलं, भाषावार प्रांतरचनेची मागणी केली. म्हणजेच काय की एखादी सारखी भाषा बोलणारे लोकही एकाच प्रांतात असावे. ते 1915 में क्या किया, लोकमान्य तिलक ने रिकंस्ट्रक्शन ऑफ स्टेट बेस्ड ऑन लैंग्वेज, कि राज्य की स्थापना ऐसी हो जिसमें एक भाषा बोलने वाले लोग एक साथ रहे. बट ड्यूरिंग दैट पीरियड द इश्यू ऑफ इंडिपेंडेंस ऑफ इंडिया वॉज मोर इम्पॉर्टंट, हेन्स दिस इश्यू रिमेन्ड असाइड. मग त्यावेळी काय झालं, भारताच्या 1915 मध्येच लोकमान्य टिळकांनी ही मागणी केली होती. आपला भारत कधी स्वतंत्र झाला, 1947 ला. पण त्याआधी काय होतं, भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जास्त इम्पॉर्टंट होता. म्हणून भाषावार प्रांतरचनेची जी लोकमान्य टिळकांची मागणी होती ती बाजूलाच राहिली. ओके, क्या किया, 1915 में लोकमान्य तिलक ने भाषावार प्रांतरचना होनी चाहिए ऐसी मांग की थी. लेकिन भारत के स्वतंत्र का जो क्वेश्चन था, जो प्रश्न था, वो ज्यादा इम्पोर्टेंट था. इसलिए उनका जो ये प्रांतरचने की मांग, वो प्रश्न था, वो पीछे रह गया. ओके, on 12th May 1946 in the Sahitya Sammelan at Belgaum, an important resolution regarding संयुक्त महाराष्ट्र was passed. मग 12 मे 1946 मध्ये काय झालं, बेळगाव येथे काय आयोजित केलं होतं, साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. त्यामध्ये काय झालं, संयुक्त महाराष्ट्र संदर्भात महत्वपूर्ण ठराव हा मंजूर करण्यात आला. क्या हुआ, 12 में 1946 को बेलगांव में एक साहित्य सम्मेलन आयोजित किया गया था. उसमें क्या किया, संयुक्त महाराष्ट्र निर्माण हो उसके संबंध का ठराव था, वो मंजूर किया गया. ओके ओके, यू ऑल गॉट मराठी महाराष्ट्र स्टेट स्थापनेची. ओके, महाराष्ट्र स्टेट स्थापनेची जी पार्श्वभूमी आहे, बॅकग्राऊंड आहे, तो समजलाय सगळ्यांना? एनीवन हॅज एनी डाऊट इन दिस? Please ask if you have any doubt in this. Okay, everyone got right? See, is my voice clear? Can you hear me clearly? Okay. आता ती संयुक्त महाराष्ट्र परिषद काय होती ते बघूया आपण. ओके, ऑन 28 जुलै महाराष्ट्र एकीकरण परिषद वॉज कॉल्ड ॲट मुंबई. ओके, 28 जुलैला काय झालं, मुंबई येथे महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. ओके, शंकरराव देव वॉज इट्स प्रेसिडेंट. मग त्याचं अध्यक्षपद कोणी भूषवलं, कोण होता त्याचा अध्यक्ष, शंकरराव देव. 28 जुलाई को क्या हुआ, मुंबई में शंकरराव देव इनके अध्यक्षता के जरिए क्या किया गया, महाराष्ट्र एकीकरण परिषद स्थापन की गई. ओके, महाराष्ट्र एकीकरण परिषद बुलाई गई. कौन थे उसके अध्यक्ष, शंकरराव देव. इट पास्ड अ रिजोल्यूशन दैट ऑल मराठी स्पीकिंग रीजन शुड बी इंक्लुडेड इन वन स्टेट. मग त्या परिषदेने काय केलं, कुठला ठराव मंजूर करण्यात आला त्याच्यात, की जे मराठी बोलणारी लोक आहेत त्यांचा जो प्रदेश आहे, मराठी बोलणारे जितके प्रदेश आहेत त्यांचा काय करावा, एक प्रांत करावा, त्यांचा एक स्टेट बनवावा. क्या किया उस परिषद में, क्या बोला गया कि जो मराठी स्पीकिंग रीजन है उनको एक ही स्टेट में इंक्लूड किया जाए.
This should also include Marathi speaking regions of Mumbai, central provinces as well as Marathwada and Gomantak. Okay. मग यामध्ये काय काय यायला पाहिजे? मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक, मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा असा ठराव त्यांनी त्या परिषदेमध्ये संमत केला. ओके. काय काय यायला पाहिजे? त्या मराठी भाषिक प्रदेशाचा एक प्रांत करण्यात यावा, पण त्यामध्ये मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा आणि गोमंतक ओके या एरिया मधले जेवढे मराठी भाषिक लोक आहेत ते एकत्र यावे आणि त्यांचं एकच स्टेट बनवण्यात यावा. ओके. क्या उस परिषद में कहा गया कि मुंबई सेंट्रल प्रोविंसेस मतलब जो मध्य प्रांत के मराठी भाषिक लोग थे और मराठवाड़ा और गोमंतक रीजन के जो लोग थे उन सबको उस सब रीजन को क्या किया जाए? एक साथ किया जाए और उसका एक मिला के एक स्टेट बनाया जाए. ओके. समझा सबको? संयुक्त महाराष्ट्र परिषद में क्या हुआ? संयुक्त महाराष्ट्र परिषदेत काय काय बघितलं आपण? समजलंय सगळ्यांना? सांगा लवकर. ओके. नेक्स्ट आहे दार कमिशन. ओके. दार कमिशन. On 17 June 1947, Dr. Rajendra Prasad, the President of Constituent Assembly, established the Dar Commission under the chairmanship of Justice S.K. Dar for forming linguistic provinces. ओके. दार कमिशन म्हणजे काय बघा? संविधान सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कॉन्स्टिट्युएंट ऑफ असेंब्लीचे अध्यक्ष होते, संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्यांनी 17 जून 1947 रोजी न्यायाधीश ओके जस्टिस एस के दार न्यायाधीश एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं? लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस म्हणजे भाषावार प्रांत रचनेसाठी दार कमिशनची स्थापना केली. ओके. क्या किया? जो संविधान सभा के अध्यक्ष थे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उन्होंने 17 जून 1947 को क्या किया? एक न्यायाधीश जस्टिस एस के दार इनकी अध्यक्षता के नीचे क्या किया? भाषावार प्रांत रचना करने के लिए एक कमीशन स्थापन की. उसका नाम क्या है? दार कमीशन. ओके. On 10 December 1948, the report of Dar Commission was published, but the issue remained unsolved. 10 डिसेंबर 1948 रोजी काय झालं? दार कमिशनचा अहवाल हा सगळ्यांसमोर सादर करण्यात आला, पण जो इश्यू होता, जो मेन इश्यू होता की भाषेनुसार प्रांतांची निर्मिती व्हावी, तो प्रश्न काही सुटला नाही. ओके. 10 दिसंबर 1948 को जो अहवाल था, जो रिपोर्ट था दार कमीशन का, वो सादर किया गया, लेकिन द क्वेश्चन रिमेन अनसॉल्व. जो प्रश्न था भाषावार प्रांत रचना का वो सॉल्व नहीं हुआ उन लोगों से. ओके. मग आपण जसं लास्ट लेसन मध्ये वेगवेगळ्या कमिटी बघितलेल्या तसंच आहे यामध्ये पण. ओके. बघा नेक्स्ट आहे जेव्हीपी कमिटी, 3 मिनिस्टर कमिटी. आपण कमी बघितलेला त्रिमंत्री योजना तसंच आहे बघा. जेव्हीपी कमिटी. ओके. दार कमिशन समजलं सर्वांना? यू ऑल हॅव गॉट दार कमिशन. दार कमिशन बद्दल शिकवलं ते समजलंय सगळ्यांना आता? ओके. See the next is JVP समिती. ओके. जेव्हीपी समितीमध्ये काय असणार आहे? 3 मिनिस्टर इन्क्लूड केलेले आहेत, त्यामुळे जे व्ही अँड पी म्हणून इनिशियल्स वरून मिनिस्टरची नावं असणार आहेत बघा. टू स्टडी द कंडिशन्स ऑफ क्रिएटिंग लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस, द काँग्रेस अपॉइंटेड अ कमिटी ऑन 29 डिसेंबर 1948. ओके. जे लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस म्हणजे भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न हा निर्माण झालेला होता, त्यामुळे त्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने काय केलं? एक कमिटी अपॉइंट केली. कधी? 29 दिसंबर 1948 ला. ओके. क्या किया? जो क्वेश्चन था लिंग्विस्टिक प्रोविंसेस का, उसे सॉल्व करने के लिए कांग्रेस ने एक कमिटी अपॉइंट की 29 दिसंबर 1948 को. इट इंक्लूडेड जवाहरलाल नेहरू फॉर जे, वल्लभ भाई पटेल फॉर वी एंड पट्टाभी सीतारमैया. ओके. पट्टाभी सीतारमैया फॉर पी. Okay, that is JVP committee.
देखिए, जो 29 दिसंबर 1948 को जो समिति स्थापन की, उसमें कौन कौन थे? पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभ भाई पटेल एंड पट्टाभी सीतारामैया, इनका समावेश था. ओके, म्हणून त्यांना JVP कमिटी म्हटलं गेलेलं आहे. J फॉर जवाहरलाल नेहरू, V फॉर वल्लभभाई पटेल and P फॉर पट्टाभी सीतारामैया. ओके, इट इज नोन बाय द इनिशियल्स ऑफ these मेंबर्स as JVP कमिटी. मग त्यांच्या नावाचे इनिशियल्स घेऊनच JVP कमिटी असं त्या कमिटीला नाव दिलं गेलं आहे. The report suggested that Congress accepts the concept of linguistic state in principle, but the time was not proper for it. मग त्या हे जे 3 मंत्री होते, जे 3 मिनिस्टर्स होते, त्यांनी रिपोर्ट बनवला. ओके, मग त्या रिपोर्टवर काय केलं? भाषावार प्रांतरचना काँग्रेसला मान्य आहे, पण भाषावार प्रांतरचना करण्याची ही योग्य वेळ नाही, असं त्या अहवालात लिहिलं गेलं. ओके, काय केलं या 3 मंत्र्यांनी? 3 जो मिनिस्टर्स थे, ये 3 जवाहरलाल नेहरू, वल्लभ भाई पटेल एंड पट्टाभी सीतारामैया, उन्होंने क्या किया? जो रिपोर्ट बनाया उसमें क्या लिखा कि जो भाषावार प्रांत रचना करनी है वो कांग्रेस को मान्य है, मंजूर है, लेकिन द टाइम वाज नॉट प्रॉपर फॉर इट, लेकिन उसे करने के लिए जो टाइम था वो प्रॉपर नहीं था. ओके, मतलब किसी उन लोगों को थोड़ा टाइम चाहिए था कि हम लोग सब सवार कर ये भाषावार प्रांत रचना कर सके, इसलिए उन्होंने क्या कहा कि this is not time for the formation of this state according to language. Okay, severe response was seen throughout Maharashtra against this report. मग महाराष्ट्रातील लोकांना काय पाहिजे होतं? महाराष्ट्रातील लोकांना पाहिजे होतं की भाषावार प्रांत रचना व्हावी. मग त्यांनी काय केलं? हा जो रिपोर्ट होता, हा जो अहवाल होता, त्याला त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. ओके, क्या महाराष्ट्र के जो लोग थे, उनको क्या किया? उनको भाषावार प्रांत रचना चाहिए थी, इसलिए उन्होंने क्या किया? जो इन 3 मंत्रियों ने जो अहवाल बनाया उसके ऊपर तीव्र प्रतिक्रिया जताना शुरू कर दिया. ड्यूरिंग दैट टाइम सेनापती बापट ऑर्गनाइज रॅलीज फॉर अवेकनिंग ऑफ पीपल. मग त्यावेळी काय केलं? जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या काढल्या, रॅली काढली. सेनापती बापट इन्होंने क्या किया? लोगों में जनजागृति करने के लिए got proposal of संयुक्त महाराष्ट्र with मुंबई in the मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आचार्य यात्रे यांनी काय केलं? मुंबई महानगरपालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. ओके, आचार्य यात्रे इन्होंने मुंबई महानगरपालिका में क्या किया? मुंबई को लेकर हम एक संयुक्त महाराष्ट्र बनाया जाए, ये अहवाल, ये विचार उन लोगों के सामने रखा. इट वॉज पास by 50 against the 35 votes. Due to it, the desire that Mumbai should be included in Maharashtra was put proven. मग तो जो ठराव त्यांनी मांडला तो 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. ओके, 50 मधून 35 मतात मुंबई महाराष्ट्रात विलीन व्हावी यासाठी मिळाली. म्हणून मुंबई ही महाराष्ट्रात असावी ही जनतेची सुद्धा इच्छा आहे, हे सिद्ध झालं. ओके, आचार्य यात्रे इन्होंने क्या किया? मुंबई महानगरपालिका में संयुक्त महाराष्ट्र के निर्माण में मुंबई भी उसमें संयुक्त महाराष्ट्र में शामिल की जाए, ये ठराव उन्होंने लोगों के सामने रखा. तो जब वोटिंग लिया गया तो 35 वोट्स मुंबई महाराष्ट्र में शामिल करने के लिए मिल गए, इसलिए उन्होंने ये कंक्लूड किया कि लोगों की भी इच्छा है कि मुंबई महाराष्ट्र में शामिल की जाए. ओके, कळलंय सर्वांना इथपर्यंत? एनीवन हॅज एनी डाऊट टिल हियर? JVP कमिशन समजलं सगळ्यांना? JVP समिती? ओके, एव्हरीवन हॅज टू गिव्ह रिप्लाय. सगळ्यांना समजत असेल तर प्लीज गिव्ह युअर रिप्लाय इन द चॅट बॉक्स. ओके, कमिशन फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ स्टेट्स. मग राज्याची पुनर्रचना करण्यासाठी, पुन्हा राज्य बनवण्यासाठी एक आयोग स्थापन केला गेला. बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंटेड अ कमिशन फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ स्टेट्स ऑन 29 डिसेंबर 1953
अंडर द चेअरमॅनशिप ऑफ जस्टिस फजल अली. जस्टिस फजल अली म्हणजे न्यायमूर्ती फजल अली एस फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं गेलं, 29 डिसेंबर 1953 ला राज्य पुनर्रचना आयोग स्थापन किया गेला. भारत सरकार ने क्या किया, गवर्नमेंट इंडिया ने क्या अपॉइंट किया, कमीशन फॉर रिकंस्ट्रक्शन ऑफ स्टेट्स, मतलब राज्य पुनर्रचना आयोग की स्थापना की. किनके अध्यक्षता के नीचे, न्यायमूर्ति एस फजल अली, और 29 दिसंबर 1953 को उन्होंने राज्य पुनर्रचना आयोग स्थापन किया. This commission presented their proposal on 10th October 1955. This proposal advocated for creation of bilingual Mumbai states. या अहवालात काय झालं, मुंबईचे जे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली गेली. बघा क्या किया इस अहवाल में, जो राज्य पुनर्रचना आयोग स्थापन किया गया, उन्होंने अपना 10 अक्टूबर 1955 को उन्होंने क्या किया, मतलब 53 को उसकी स्थापना हुई और 2 साल बाद 1955 को उन्होंने क्या किया है, एक अहवाल स्थापन किया जिसमें क्या क्या कहा गया कि मुंबई को द्विभाषिक राज्य की तरह निर्माण किया जाए. मतलब दो, मुंबई महाराष्ट्र में विलीन हो रही है लेकिन सिर्फ मराठी बोलने वाले लोग नहीं, तो अदर लैंग्वेज लोग भी मुंबई में शामिल किए जाए, ऐसी सिफारिश उन्होंने रखी. ओके, नागपुर पैक्ट. See, now we'll see what is Nagpur Pact. Pact is करार. ओके, तर नागपूर करार काय आहे ते आपण बघूया आता. What is Nagpur Pact? Marathi people of all regions should resolve to make one state was the purpose of signing the Nagpur Pact in 1953. 1953 मध्ये नागपूर करार करण्यात आला, पण त्याचा मागचा उद्देश काय होता की सर्व मराठी भाषिक जनता ही एकत्र यावी, सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन व्हावे. ओके, 1953 में नागपुर करार किया गया. क्यों? क्योंकि उसका उद्देश्य था कि जो मराठी भाषिक जनता है उनके लिए एक ही राज्य स्थापन किया जाए. ओके, अकॉर्डिंग टू दिस पैक्ट संयुक्त महाराष्ट्र वॉज फॉर्म including western Maharashtra and Vidarbha along with Marathwada. ओके, मग नागपूर करारानुसार काय केलं, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडा ही इंक्लूड करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र की निर्मिती हुई और उसमें क्या किया गया, पश्चिम महाराष्ट्र और विदर्भ मराठवाड़ा को शामिल किया गया. ओके, in 1956, as per the amendment of the Constitution, Article 371(2) was included in it. संविधानातील 1956च्या दुरुस्तीप्रमाणे काय केलं गेलं, कलम 371(2) चा समावेश हा संविधानात करण्यात आला. मग त्यामध्ये काय होतं बघा, त्या कलमामध्ये 371 चा काय कलम होता बघा. According to the Nagpur Pact, assurance was given regarding equitable financial provision for developmental work, ample finance for technical and vocational education, provision of state government services in particular regions in accordance with the population, and assembly session once in a year should be held in Nagpur, etc. मग नागपूरचा समावेश हा महाराष्ट्रात करण्यात आला, संयुक्त महाराष्ट्रात करण्यात आला, पण त्यामध्ये काय झालं, 371 या कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला होता. त्याच्या दुरुस्तीप्रमाणे काय करण्यात आलं, विकास कार्यासाठी समन्वय निधी, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी म्हणजे पैसे, त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाची सेवा, NPSC असते की नाही महाराष्ट्रासाठी, मग ती राज्य शासनाची सेवा आहे, त्याच्यात नोकऱ्याची संधी ही लोकांना देण्यात यावी नागपूर मधल्या. आणि महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक अधिवेशन असतात, त्यामधलं एक अधिवेशन हे नागपूरमध्ये घेणे, हे सगळं जेव्हा नागपूर महाराष्ट्रात सामील होत होतं तेव्हा नागपूर करारामध्ये या सगळ्या हमी देण्यात आल्या. ओके, देखिए क्या किया गया, नागपुर करार में नागपुर महाराष्ट्र में शामिल हो रहा था, लेकिन उन्होंने कुछ ऐसी बातें जो उनकी मांगे थे वो उन्होंने मनवाई. उसमें क्या था, संविधान में जो 371 कलम होता है उसके अनुसार नागपुर को समन्वय निधि, तांत्रिक एवं व्यावसायिक जो शिक्षण है, एजुकेशन है, उसके लिए निधि, और जो उनकी लोकसंख्या है
उसको परसेंटेज में राज्य शासन में नौकरी और महाराष्ट्र विधानसभा का जो हर साल अधिवेशन होता है उसमें से एक अधिवेशन नागपुर में लेने के लिए उस करार द्वारे हमी दी गई. ओके, समजतंय सगळ्यांना? समजतंय सगळ्यांना? सांगा लवकर. ओके, आपण नागपूर ऍक्ट कंप्लीट करूया and other part we will keep it for next lecture. Okay, the struggle of Marathi speaking people for information of Maharashtra with Mumbai had begun. For formation of Maharashtra with Mumbai had begun. Okay, मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी काय काय झालं, मराठी भाषिक लोक होती त्यांचा स्ट्रगल, त्यांचा संघर्ष सुरू झाला. क्या हुआ, मुंबई को लेकर महाराष्ट्र की निर्मिती हो जाए, इसलिए जो मराठी बोलने वाले लोग थे उनका संघर्ष शुरू हुआ. A huge meeting was held on Kamgar Maidan in Mumbai. At that time, Shankarrao Dev said, "We will oppose the separation of Mumbai from Maharashtra up to our last breath." आता मुंबईत कामगार मैदानावर मोठी सभा झाली. त्यावेळी शंकरराव देव हे काय म्हणाले होते की महाराष्ट्रापासून जर मुंबई वेगळी करण्यात आली तर आम्ही आमच्या शेवटच्या लास्ट ब्रेथ, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढा देत राहू. ओके, आम्ही त्याला विरोध करत राहू. कामगार मैदान में क्या किया, एक ह्यूज मीटिंग अरेंज की गई. उसमें शंकरराव देव ने कहा कि अगर मुंबई महाराष्ट्र से अलग की गई तो हम हमारे लास्ट ब्रेथ तक लड़ते रहेंगे. The emotions and demands of the people took the form of public agitation. मग लोकांच्या ज्या भावना आणि मागण्या होत्या त्याला काय झालं, जन आंदोलनाचं रूप येऊ लागले. जो लोगों की भावनाएं थी और जो मांगे थी उनको क्या किया, जन आंदोलन में वो कन्वर्ट हो गई. ओके, उसका रूप जन आंदोलन में बदल गया. Public agitation is जन आंदोलन. ओके, वुमन also spontaneously started participating in it. मग स्त्रियांनीही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला. महिलाओं ने भी क्या किया, स्फूर्ति से उसमें भाग लेकर सुमतबाई गोरे, इस्मत चुगताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशीला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहरी and many such women took part in the agitation. मग या आंदोलनात सुमतीबाई गोरे, इस्मत चुगताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशीला गुप्ते, कमलाताई मोरे आणि सुलताना जोहरी या सगळ्या स्त्रियांनी या आंदोलनात भाग घेतला. ओके, ये सब स्त्रियां इस आंदोलन में शामिल हुई. On 7 1955 there was meeting of labor. मग 7 नोव्हेंबर 1955 ला काय झालं, कामगारांची सभा घेतली गेली. ओके, क्या क्या 7 नवंबर 1955 को कामगारों की, वर्कर्स की सभा ली गई. Various labor organizations, communist, Praja socialist, peasants and workers party, Janasangha, etc. all these political parties participated in it. मग 7 नोव्हेंबर 1955 रोजी जी कामगारांची सभा घेण्यात आली त्यामध्ये कामगार संस्था, कम्युनिस्ट, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ असे अनेक राजकीय पक्ष एकत्रित आले, त्या सभेमध्ये सामील झाले. ओके, 7 नवंबर 1955 को जो वर्कर्स की सभा बुलाई गई उसमें कामगार संस्था, कम्युनिस्ट, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ ऐसे अलग अलग राजकीय पक्ष शामिल हुए. Comrade Shripad Amrut Dange presided over it. Here S.M. Joshi proposed a resolution that Sanyukta Maharashtra with Mumbai and Vidarbha should be क्रिएटेड. मग या सभेचे अध्यक्षपद कोणी भूषवले, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी भूषवले. या अधिवेशनात एस एम जोशी यांनी कोणता ठराव मांडला की मुंबई ही विदर्भासह संयुक्त महाराष्ट्रात स्थापन व्हावी. ओके, कौन थे इसके अध्यक्ष, प्रेसिडेंट कौन थे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. और इस सभा में एस एम जोशी इन्होंने क्या कौन सा ठराव आगे रखा कि मुंबई विदर्भ के साथ संयुक्त महाराष्ट्र में शामिल होनी चाहिए. ओके, समजलं सगळ्यांना इथपर्यंत? लेसन समजतंय का इथपर्यंत सगळ्यांना? ओके,
Okay, so beginning of actual conflict. आणि काही नेत्यांचं तुम्हाला योगदान दिलेलं आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ओके, नाव वी विल सी द क्वेश्चन रिलेटेड दिस. ओके, चलो टेल मी द स्टेट ऑफ डॅश डॅश ऑफ वॉज फॉर्म ऑन 1 मे 1960. सांगा, कोण सांगणार? 1 मे 1960 रोजी टिंबटिंब या राज्याची स्थापना झाली. राईट आन्सर इन द चॅट बॉक्स. For Philips, please write your answer in the chat box. Yes, Maharashtra. Okay, महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. Dash dash put for the proposal of Sayukta Maharashtra with Mumbai in the Mumbai Municipal Corporation. मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव टिंबटिंब यांनी मांडला. आचार्य अत्रे. येस, गुड. व्हेरी गुड, आचार्य अत्रे. थर्ड वन आहे ते आपण अजून शिकलेलो नाहीये. Okay. Tell me about संयुक्त महाराष्ट्र परिषद. संयुक्त महाराष्ट्र परिषद. Please write your name in the chat box. Yes, कादंबरी. येस मॅम. संयुक्त महाराष्ट्र परिषद 28 जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवली. या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा. यात मुंबई मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा असा ठराव संमत केला. Yes, good. Anyone in English? संयुक्त महाराष्ट्र परिषद. संयुक्त महाराष्ट्र परिषद. Note on संयुक्त महाराष्ट्र परिषद. Yes, anyone in English would like to answer? Yes, you have to just tell me about संयुक्त महाराष्ट्र परिषद. That is the only question. In English, it is also called as संयुक्त महाराष्ट्र परिषद. संयुक्त महाराष्ट्र Commission, sorry. Yes, परिषद only. संयुक्त महाराष्ट्र परिषद. You have to write a note on संयुक्त महाराष्ट्र परिषद. Yes, anyone in English? Yes, Vishal, would you like to answer? Yes, please put on your mic. Yes, ma'am. Yes. On 20th July, Maharashtra Ekeram Parishad was called at Mumbai. Shankaru Dev was its president. It passed a resolution that all Marathi-speaking regions should be included in one state. This should also include Marathi-speaking regions of Mumbai Central Province as well as Marathwada and Gometek. Yes, good.
Okay, this is done for today's session, and we will continue the lesson in the next session. Must be tomorrow, right? Tomorrow will be our lecture, right? Okay, now you can leave the class. Bye bye. Welcome. Have a nice evening to you too. Bye bye.